नमस्कार, मी ॲडव्होकेट अजय जाधव आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला उद्यम आधार जे आहे ते कशा पद्धतीने आपण घर बसल्या काढू शकतो याची संपूर्ण माहिती देणार आहे। उद्यम आधारचे खूप सारे फायदे आहेत, त्यापैकी एक फायदा म्हणजे आपल्याला आपल्या व्यवसायाचे करंट अकाउंट खोलण्यासाठी आपल्याला बँकेत या उद्योग आधाराची गरज लागते। त्यानंतर आपल्याला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी जे कर्ज पुरविले जाते त्यासाठी आपल्याला उद्योग आधाराची आवश्यकता खूप असते। तर अशा अनेक फायदे आहेत त्याचे। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला उद्योग आधार जे आहे ते कशा पद्धतीने काढायचे याची संपूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे। तर चला पाहूया उद्योग आधार जे आहे ते कशा पद्धतीने आपण काढू शकतो। सर्वप्रथम आपल्याला आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर किंवा लॅपटॉपमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गूगल सर्च करत असताना गूगल उद्यम आधार रजिस्ट्रेशन हे सर्च करायचं आहे। हे सर्च केल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल, त्यावर आपल्याला पहिली वेबसाईट जी आहे ती आपल्याला ओपन करायची आहे। ती ओपन केल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल। यामध्ये आपल्याला सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय याची एक ऑफिशियल वेबसाईट दिसेल। त्यामध्ये आपल्याला वेलकम टू रजिस्ट्रेशन हिअर असं ऑप्शन दिसेल, त्यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल। त्यानंतर आपल्याला आपलं आधार कार्ड जे आहे ते इथं आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उद्योगचं नाव टाकायचं आहे। आपण एंटरप्राइजेस किंवा जो काही उद्योग ज्या काही नावाने आपला उद्योग चालू केलेला आहे ते नाव आपल्याला इथे टाकायचं आहे आणि खाली आपल्याला कंडिशन एक्सेप्ट करायचं आहे आणि व्हॅलिडेट अँड जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक OTP येऊन जाईल। तो OTP आल्यानंतर आपल्याला सिम्पली ह्या चौकोनीमध्ये आपल्याला तो OTP जो आहे तो टाकायचा आणि व्हॅलिडेट म्हणायचा आहे। व्हॅलिडेट म्हटल्यानंतर आपल्याला वरती असा काहीचा स्पेस दिसेल, त्यामध्ये आपण टाकलेलं नाव आणि आधार नंबर आपल्याला दिसून जाईल। खाली पॅन व्हेरिफिकेशन आपल्याला दिसून जाईल। तर पॅन व्हेरिफिकेशनवर आपल्याला जायचं आहे। आपल्याला सर्वप्रथम टाईप ऑफ ऑर्गनायझेशन सिलेक्ट करायचं आहे। त्यामध्ये आपण प्रोप्रायटर आहात, हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहात, पार्टनरशिप आहात, कोऑपरेटिव्ह आहात किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत। अशा 10 प्रकारच्या संस्था आहेत। त्यामधले आपल्याला जे सुटेबल असेल ते आपल्याला इथे एंटर करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपला पॅन नंबर एंटर करायचा आहे। पॅन नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला पॅनवर जे नाव आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे। त्यानंतर आपलं डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे आणि आपल्याला ह्या कंडिशन एक्सेप्ट करून पॅन व्हॅलिडेट असं म्हणायचं आहे। पॅन व्हॅलिडेट म्हटल्यानंतर असा काहीचा इंटरफेस दिसेल। त्यानंतर आपल्याला आपलं पॅन जे आहे ते व्हॅलिडेट झालेलं असेल, त्यानंतर आपल्याला कंटिन्यू म्हणायचं आहे। कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा सरफेस दिसेल, त्यावर आपण आपल्या एंटरप्राइजेसचं नाव जे आहे ते ॲटोमॅटिकली टाईप केलेलं समोर येईल। आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ID टाकायचा आहे। ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला स्क्रोल करायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। आपण जनरल कॅटेगरीमध्ये येतो, SC मध्ये येतो, ST मध्ये येतो का OBC मध्ये होतो, ही कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर आपल्याला आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल। त्यानंतर आपण फिजिकली हँडिकॅप असाल तर येस म्हणायचं आहे आणि जर नसाल तर नो म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला परत एकदा आपलं जे उद्योगचं नाव आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे। त्यानंतर खाली ॲड युनिट करायचं आहे। ॲड युनिट केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल। त्यामध्ये आपलं युनिट जे आहे ते इथे ॲड झालेलं असेल। त्यानंतर युनिटचं नाव पुन्हा एकदा आपल्याला इथे टाकायचं आहे। त्यानंतर पुन्हा युनिटचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। युनिटचा ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर लोकेशन ऑफ प्लांटमध्ये आपल्याला सिम्पली युनिट नेमवर क्लिक करायचं आहे। तिथं आपल्या युनिटचं नाव जे आहे ते ॲटोमॅटिकली येईल, तिथे आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या युनिटचा संपूर्ण ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला ॲड म्हणायचं आहे। ॲड म्हणल्यानंतर आपल्याला आपल्या त्या जागेचा पूर्ण ॲड्रेस जो आहे तो इथे सेव्ह झालेला दिसेल। त्यानंतर आपल्याला ऑफिशियल ॲड्रेस टाकायचा आहे।
ऑफिशियल ॲड्रेस देखील आपल्याला सेम त्या पद्धतीने पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. ऑफिशियल ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड हे मागितलं जाईल. हे जे आहे आपल्याला मिळवण्यासाठी समोरील गेट लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल. त्यावर आपलं जे रिजन असेल ते ॲटोमॅटिकली आपण दिलेल्या ॲड्रेसनुसार हे सिलेक्ट होईल. त्यावर आपल्याला त्या नकाशावर आपल्याला स्क्रोल खाली करून ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर आपल्याला इथे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड याचे जो नंबर आहे तो ॲटोमॅटिकली जनरेट होऊन येईल. त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आहे का ते विचारलं जाईल. तर NA करायचं आहे, आपल्याला नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे. आपल्याला स्टेटस ऑफ एंटरप्राइजेस विचारलं जाईल. आपल्या उद्योगाचं स्टेटस काय आहे, तर आपण कधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, प्रोडक्शन काय आहे, कधीपासून हा व्यवसाय जो आहे तो सुरू केलेला आहे, याची पूर्ण डिटेल द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आपली बँक डिटेल द्यायची आहे. बँक डिटेल दिल्यानंतर आपल्याला NIC कोड विचारला जाईल. त्यावर आपल्याला सर्च बारमध्ये सिम्पली आपण कोणत्या प्रकारची सुविधा प्रोव्हाइड करणार आहे याची आपल्याला फर्स्ट 3 लेटर लिहायचे आहेत. 3 लेटर लिहिल्यानंतर त्या रिलेटेड सर्व्हिसेस जे आहेत ते ॲटोमॅटिकली पॅच होऊन येतील. त्यापैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली विचारलं जाईल आपण मॅन्युफॅक्चर करणार आहात, सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहात का ट्रेडिंग करणार आहेत. तर आपण आपल्या सोयीनुसार आपल्याला इथे निवडायचं आहे. त्यानंतर NIC 2 डिजिट कोड असेल विचारलं जाईल. आपण जे कोड वरती निवडलं आहे त्यानुसार आपल्याला इथे विचारलं जाईल आपण कोणत्या प्रकारचं सर्व्हिस जे आहे ते प्रोव्हाइड करणार आहे. सध्या आपण लीगल अँड अकाउंटिंग ॲक्टिव्हिटीज सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर NIC 4 डिजिट कोड हे पण विचारलं जाईल. त्यानंतर लीगलमध्ये कोणते सब कोड आहेत ते येतील. त्यापैकी आपण कोणतं आपल्याला सुटेबल राहील ते निवडणार आहोत. त्यानंतर NIC 5 डिजिट कोड हे येईल. त्यावर आपल्याला ह्या 2मध्ये जे ॲक्टिव्हिटीज नाही आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथे दिसून येतील. त्यानंतर आपल्याला ॲड ॲक्टिव्हिटी करायची आहे. ॲड ॲक्टिव्हिटी केल्यानंतर इथे खाली आपल्याला एक ॲक्टिव्हिटी आपलं जे आहे सर्व्हिस प्रोव्हाइड ते सर्व आपल्याला इथे दिसून जाईल. त्यानंतर आपल्याला आपल्या कामगारांची संख्या इथे द्यायची आहे. तर तिथं पुरुष किती असतील, स्त्रिया किती असतील, अजून कोण असेल याची सगळी माहिती आपल्याला इथे द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की टर्नओव्हरबद्दल विचारलं जाईल. तर तिथं सिम्पली आपल्याला इथे लिहायचं आहे ॲन्युअल टर्नओव्हर लिहायचं आहे, मंथली टर्नओव्हर लिहायचं आहे. मंथली टर्नओव्हर लिहिल्यानंतर आपल्याला 5 प्रश्न विचारले जातील. आर यू इंटरेस्टेड इन गेटिंग रजिस्टर ऑन गव्हर्नमेंट ई-मार्केट. आपण 4-5 प्रकारच्या आहेत संस्था आहेत तिथं रजिस्टर करायला आपण इंटरेस्टेड आहात का हे विचारलं जाईल. तर आपल्याला सिम्पली या ठिकाणी आपल्या मर्जीनुसार हे करायचं आहे. आपण ट्रेड पोर्टलवर रजिस्टर करायला इंटरेस्टेड आहात का, ई-मार्केटवर रजिस्टर करायला इंटरेस्टेड आहात का, नॅशनल करिअर सर्व्हिस NCSमध्ये रजिस्टर करायला इंटरेस्टेड आहेत का, हे आपण आपल्या सोयीनुसार निवडायचं आहे. सध्या आपण नाही म्हणून पुढे जाऊयात. तर याच्यानंतर शेवटचा ऑप्शन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी जिल्हा निवडण्यासाठी सांगितलं आहे. यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण दिलेल्या वरच्या ॲड्रेसनुसार इथे आपल्याला जिल्हा निवडला जाईल. त्यानुसार आपल्याला जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कंडिशन एक्सेप्ट करून सबमिट अँड गेट फायनल OTP म्हटलं जाईल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला 1 टाईम पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा व्हेरिफिकेशन कोड जे आहे तो एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर आपल्याला फायनल सबमिट म्हणायचं आहे. फायनल सबमिट म्हणल्यानंतर आपल्याला आपल्या स्क्रीनवर असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिटेड, युअर उद्यम रजिस्ट्रेशन नंबर इज डॅश 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 हा आहे असा आपल्याला मेसेज येईल. तो उद्यम रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो आपल्याला सिम्पली नोट करून ठेवायचा आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. जसं आपण ओके म्हणू आपल्याला समोर असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपला उद्यम नंबर जो आहे
तो समोर दिसेल आणि आपल्याला प्रिंटचं ऑप्शन येईल. त्यावर आपल्याला सिम्पली प्रिंट म्हणायचं आहे. प्रिंट सर्टिफिकेट म्हटल्यानंतर आपल्याला एक सर्टिफिकेट जे आहे ते PDF स्वरूपात आपल्याला मिळून जाईल. ते आपलं उद्यम आधार कार्ड असेल. त्यानंतर भविष्यात जर आपल्याला उद्यम आधारची गरज असेल व आपल्याला काढायचं असेल तर त्यानंतर सिम्पली आपल्याला होम पेजवर जाऊन प्रिंट अँड व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. प्रिंट उद्यम सर्टिफिकेट यावर क्लिक करायचं आहे. त्यावर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल. त्यावर आपल्याला जो उद्यम नंबर जो आहे तो इथे मेन्शन करायचा आहे आणि 2 नंबरला आपला मोबाईल नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे. ज्यावेळेस आपण उद्यम आधार काढताना जो नंबर दिलेला आहे तो नंबर इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर OTP ऑन माय मोबाईल नंबर असं करायचं आहे आणि व्हॅलिडेट करायचं आहे. व्हॅलिडेट केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यावर आपल्याला सिम्पली प्रिंट सर्टिफिकेट म्हणायचं आहे आणि प्रिंट सर्टिफिकेट म्हटल्यानंतर आपलं उद्यम आधार जे आहे ते रजिस्ट्रेशन झालेलं असेल. तर अशा प्रकारे आपण घर बसल्या उद्यम आधार जे आहे ते काढू शकता आणि आपल्या व्यवसायात बँकिंग सेक्टरचे जे काही फायदे आहेत ते मिळू शकतात. जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जवळच्या युवा उद्योजकांना हा व्हिडिओ शेअर करून त्यांना उद्योग आधार काढण्यास मदत करा. धन्यवाद.